भजन केलं म्हातारी. तुम्ही म्हणा लई टाइम म्हातारी चालली. म्हातारी आताशिक मेली, पण कशाने मेली? बर, अखंड ज्यांनी भजन केलं ते कृष्ण महाराज आणि करतात ते महंत महाराज. इथून पुढे विद्वान कीर्तनकारांना भजनांना जपा. माणसं गेल्यावर तुम्हाला माणसं मिळणार नाही. 28 गुन्हे होते निवृत्ती महाराज वक्तेवर, फक्त धर्मावर बोलतो म्हणून. एकटे वक्ते बाबा गेले, धर्मावर बोलणारे महाराज गेले. माग राहिली ती टोळी फक्त दुसऱ्याची लाल करायला लागली. आता जेवढे मागचे जे कीर्तनकार आहेत सगळी शळपाट मंडळी, शळपाट. कोणी बोलायचं नाही, फक्त लाल करायची याची त्याची. गावठी भाषेत ही विकली गेलेली मंडळी आहे. पण धर्मासाठी लढणारा महात्मा वक्ते बाबा गेल्यावर माणूस गेला महाराज. गेली माणसं महाराज. संप्रदायात या महाराजांना जपा. एवढी मोठी गोशाळा, एवढा मोठा परिसर आहे, एवढा शांत माणूस तुम्हाला मिळालाय, जपा. नाही तर बाबा इंगळे गेले चाली गेल्या. बाबा महाराज इंगळे गेले चाली गेल्या. किती गायकाला म्हणा पिटक, त्या बापाला इंगळेच्या चाली म्हणता येणार. पाखवाद्या महाराष्ट्रात पैदा झाला नाही. 16 मात्र्यात आडवी ताल वाजवणारा. 16 मात्र्यापर्यंत इंगळे महाराजांच्या चाली होते. 16 मात्रा आणि शेवटचा मात्रा अर्धा. कसा आहे पाखवाद्या वलगाडायचा. गेली माणसं. जगन्नाथ पवारांसारखी माणसं गेली तर विद्वान कीर्तनकार गेली. आता काय याच्यातून अर्धपाठ करायचं आणि त्याच्यातून अर्धपाठ करायचं आणि क्लिपा टाकून तारखा घ्यायच्या. बापानं पाहिल्या होत्या. आता हे 1-1.5 महिना मी जरा जास्त तडाखलो म्हणून महाराज लोकांच्या क्लिपा बंद झाल्यात. आता पार खुटाच उपटून टाकला, त्यांची क्लिपच नाही राहिली. आता आहे का कोणत्या बुवाची क्लिप? 1-1.5 महिना झाला मी मागच लागलो त्याच्या. येते नाही काय याची क्लिप? मी येत आहे. काला येतो तू? काला झक मारा येतो तू? मी डोंगरगावला येत आहे. काला येतो? आणि तिथे माझी सेवा आहे. तू येऊच नको. तू सासरवाडीला बस. काला येतो तर झक मारायला? तिथं माझी सेवा आहे. तिथे तुम्ही या. काल तुझ्या बोकांडी बसा. या गायक वादकांना महाराज लोकांना किडकाचा लय किडा. आणि मी म्हणत होतो क्लिपा गोत्यात येतील. आमचं ऐकायचं नाही. आम्ही जर नवीन कीर्तनकारांना म्हणलं अभ्यास करा, अभ्यास करा. आता इथून पुढचे कीर्तन थोडीशी गोव्या बिव्या असल्याशिवाय चालत नाही. बाईच्या बाबाच्या गोष्टी ऐकणारी लोक राहिली नाहीत आता. मला आता नवीन पोर म्हणता इंदुरीकर आमच्यावर जळत. म्हणजे मी एक म्हणला इंदुरीकर आमच्यावर जळतो, आम्हाला लय टार खरा द्या. अरे बावळाटाला मी म्हणलं तू आला नव्हता तेव्हा मी बाबा होतो. तू बाहेरच आला नव्हता तेव्हा मी बाबा होतो. मला 29 वर्ष लागले महाराज झाल्याला. महाराज नाही सगळे महाराज जवळून पाहिले. महाराज जगन्नाथ पवारासारखा माणूस जवळून पाहिला. हे आपलं भाग्य. एवढी विद्वान माणसं पाहिली. जगन्नाथ पवारांसारखा महात्मा पाहायला मिळाला हे सुद्धा आपलं. आता हे पहा, आपण मामांना पाहू शकलो नाही. मामांना आपण ज्ञानोबारायला पाहू शकलो नाही. पण आज कुरेकर बाबाला तर माऊली रूपात पाहू शकतो. आपण तर तुकाराम महाराजांना पाहिलं नाही, पण राऊत बाबाला तर तुकाराम महाराज म्हणून पाहू शकतो. आज ही संप्रदायातली रत्न जर गेली ना, गबाळ शिल्लक राहिलं माग. सगळं गबाळ. पथ्य नाही, नियम नाही. नियम तर नाही, गन लावायचा नाही. हा कपडे तर कसे घालूच नका. तुम्ही भागवत पाठ करा, भोंगळे हिंडा. कपडे कोणीकडं काय कोणीकडं काय. आमचे त्या रामकथा आणि भागवत कथा ठेवत्या सप्त्याला. एका गायक वादकाची ते माग राहतात ना, ते सिंथर का फिंथर काय वाजत ती कॅशिओ बिशिओ ती मग काय म्युझिक वाजत. एका हलकटाच्या डोक्यात टोपी नाही. आणि कार्यक्रम ठेवणारे हलकट आहेत गावातले. हे बिन टोपीचे असतील त्यांचे पैसे शेवटच्या दिवशी द्यायचे नाही. टोपी घालून येईन मग पैसे नाही. संप्रदायाला डाळ लागेल असं वागू नका. तुम्हाला कपडे घालायचे नाही ना, घालू नका. पण कथेपुरता पायजामा पाहिजे, कथेपुरता नेहरू शर्ट पाहिजे.
कथेपुरती टोपी पाहिजे, लोक तुमच्या पाया पडतात. आता हे आम्ही आहेत, नाही सतत धोतं वापरत, पायजामा वापरतो, पण कीर्तनापुरतं वापरलं पाहिजे. तुम्ही जर कथेला खुशाल रामायणाच्या आणि भागवताच्या गप्पा सांगत आणि बिगर टोप्यांचे केस शेववाजी तर नालाय का, लाज नाही वाटते तुम्हाला? जीन पॅन्ट घालून रामकथा सांगतो, जीन पॅन्ट असे आहेत. नाही माग बसायचं त्या कथेला आणि जीन पॅन्ट घालून, जीन पॅन्ट घालून. अरे गेले जुन्या माणसं गेले, नाही तर माणसं जर जुने शिल्लक आहे ना तुम्हाला उभा सुद्धा केलं नसतं. जयराम बाबा सारखा माणूस जात काठीनं हाणली असती. काय माणसं. आता हे पोरांना आपण बोललं का ते म्हणत्या इंदुरीकरला काय करायचं, काय करायचं त्या नावावर जगतोय आपण. काय करायचं म्हणजे काय करायचं म्हणजे आज ज्ञानोबा तुकोबाचं नाव आपल्या मुखात आहे म्हणून आपली बायका पोरं सुखी आहे. तुमचं काय आहे, काय आहे तुमचं? हा उलटे लोक म्हणते बा आम्ही कपडे घालू नाही तर काही करू. काय करू म्हणजे तुम्ही कथा करू नका, तमाशा जा ना, कोण नको म्हणून तुम्हाला. लोक कॉमेंट करतात, लोक इंदुरीकरला मागं पुढं घोडा लावत्या बा आम्ही कसे कपडे घालू, कसं आहे भांग पाडू, भागवत कथेत कसं आहे राहू, त्याला काय करायचं. मला करायचं नाही काही. आम्ही त्याच्यावर 29 वर्षे पोट भरले, आम्ही कसा संप्रदायाला सण करू. आम्ही जरी पैसे कमावले असले तरी आम्ही थोडं भरत्या केलायत ना. आम्ही घरदार बायका पुढं सोडून डांबरीवर 20-28 वर्ष काढलेतच ना. आम्ही काही तुम्हाला फॅन खाली बसून सांगत आहे का? आमचंही जीवन काचाच्या हातातच आहे ना. कवा धडकल कवा जाईल गॅरंटी का. पण आम्ही तुम्हाला थोडंफार सांगितलं पाहिजे. काय मत आहे तुमचं? हा त्यागानं परमार्थ उभा राहतो, प्रतिष्ठेनं राहत नाही. त्याग आहे. आता या माणसाचा त्याग आहे म्हणून गायीची सेवा आहे, कधीच कमी पडणार नाही. असं काही करा आणि बोलणार राग येतो लोकांना. मोबाईलमध्ये क्लिपा घेऊन जायच्या आणि मग त्याच्या कॉमेंट्स करायच्या, लगेच यूट्यूबला कीर्तन टाकायचं. यूट्यूब मोबाईलमध्ये कीर्तन येणार आहे ना आलायक. तुम्हाला जर यूट्यूबला कीर्तन टाकायचं ना अख्खं टाका ना. रामकृष्ण हरीपासून जय विठ्ठलपर्यंत टाका. इकडलं अर्ध वाक्य घ्यायचं, तिकडचं अर्ध वाक्य घ्यायचं. नालायक पैशासाठी दुसऱ्याच्या ठोकायची. तुम्हाला लाज नाही वाटते? बिगारावला इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखावल्या. ठोका आमचा. अरे TRP साठी घाण खाणारी माणसं तुम्ही काय स्वाभिमान. टाका अख्खं कीर्तन ते उठवला आणि मग मला सांगा आजच्या कीर्तनात काय चुकीचं आहे. टाका. पेपरला बातमी द्यायची ना रामकृष्ण हरीपासून शेवटपर्यंतचं कीर्तन लिहून काढ 7-8 पानं आणि टाक. 7-8 पानं तर भरतील का नाही. पण रामकृष्ण हरीपासून सगळं कीर्तन सांगितलं ले. वाव्या सांगितल्या तेवढ्या ले. पाहू तुया किती ध्यानात राहिल्या. आता मी 100 वाव्या सांगितल्यात. आता तू मला एकच सांग, मी कोणती सांगितली सांग. सांग एखादा युट्यूबवाला बसेला असेल तर सांग. सांगितलं पैशासाठी दुसऱ्याच्या इज्जती घालता आलाय का. लाज नाही वाटते मग. भंगार नाही तर कशाच्या क्लिपा करत. आणि क्लिपावाले लोक आहेत ना महाराज, यांचा धंदा आहे समाजात चांगलं करणारा माणूस टार्गेट करून तो बाजूच करायचा. यांनी ती पैज लावली, यांना विकली गेलेली माणसं. हे सत्य बोलणारा माणूस, काम चांगलं काम करणारा माणूस जो असा ना त्याच्यावर आडवी कुठेतरी क्लिप ठोकायची आणि तो डॅमेज करायचा. तो परत उठला नाही पाहिजे. म्हणजे इंदुरीकरची अशी क्लिप तयार करायची का त्यानं परत फेटात नाही बांधला पाहिजे. दुसऱ्याचं काय वाकडं करता तुम्ही. चित्रपटात नटी दारू पिती, कधी क्लिप टाकली टाका. कोणता युट्यूबवाले नेते 2-3 जण आहे टाका बरं. सांगा कोणती नटी दारू पिती तिची क्लिप टाकली तुम्ही. बोला. चित्रपटात नटी दारू पिते किंवा नाही बोला. पिती का नाही सांगा. पिती. ती 10 गाड्यांना उचलून आपती ती का नाही सांगा. मग तुम्ही किती केळबा टाकल्या सांगा. सांगा ना. आणि कधी 11 रुपये देणगी दिली तुम्ही सप्त्याला एवढी सांगा. सांगा सांगा. दिलं काय बाबाच्या काय 4 पॅन्टा चारा कधी नाही. नाही लाजा नाही वाटते. आणि असं बोललं का लगेच इंदुरीकरांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. म्हणजे माझ्या ठोकायची परत. थोडं चांगलं करायला शिका. हा विनोद नाहीये. कुणीतरी खरं बोललंच पाहिजे. काय मत आहे तुमचं? म्हातारी मिळली आता शिक. तुम्ही मला त्याला म्हातारी लई टाइम चालली. हा म्हातारी मिळली आता. त्या म्हातारीचं नाव बास फिट बसलं कीर्तन. आणि ती म्हातारी मिळाल्यामुळे आपल्याला मुलगा झाला
तो मुलगा कोणाला झालाय का? झालाय का? पुरावा. ज्ञानोबारायचं लग्न झालं नाही पण 4 मुलं झाली. ज्ञानराज माझी साधकाचा, ज्ञानाबाई माझी वेदशास्त्र, पहिला मुलगा वेद, दुसरा मुलगा योग, तिसरा मुलगा साधक, चौथा मुलगा अनाथ. पहिल्यासाठी अमृतानुभव, दुसऱ्यासाठी चांगदेवासाठी, तिसऱ्यासाठी ज्ञानेश्वरी आणि चौथ्यासाठी हरिपाठ. आणि तो मुलगा मला माझ्या गुरु निवृत्तीनाथामुळे झाला म्हणून बाप रखमादेववरून मला मुलगा झाला. बोल म्हणे माया नावाची म्हातारी मेली, बोध नावाचा मुलगा झाला. आणि मी माझ्या गुरुच्या फोटोला अगरबत्ती लावली नाही, मी माझ्या गुरुच्या फोटोला अगरबत्ती लावली नाही, हार घातला नाही, पेढ्याचं वाहिलं नाही. मग मी माझ्या गुरुला हृदयातच ठेवलं, माझं हृदय सद्गुरू. आणि मी माझ्या गुरुला चौरंगावर फोटो ठेवून अगरबत्त्या लावीत बसलो नाही, मी माझ्या चौदेहाचा चौरंग केला. 15व्या अध्यायातली पहिलीच ओवी, आता चौफान हृदय आपले वरी लेववी पावले श्री गुरूंची. आणि म्हणून माझ्या अभंगाचा शेवट आहे बाप रखमा. तशी पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा, आज गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये परमपूज्य वैकुंठवासी श्रद्धे कृष्णाजी महाराज जेवारे यांच्या चतुर्थ पुण्यश्रेणीच्या निमित्तानं कार्यक्रमाचे आयोजक म्हणतो प्रभाकर शास्त्री, कार्यक्रमाचे उपस्थितीत दासोपंत स्वामी, कार्यक्रम शिवाजीराव शिंदे, उद्धव महाराज घरवात, कार्यक्रमाचे आयोजक गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये चौथ्या चितीच्या पुण्याला कृष्णा महाराजांचा सुद्धा हा संसार सफल झाला. आणि ज्ञानोबारायचं लग्न झालं नाही पण हा संसार सफल झाला. कितीला आहे तो? 9वीला 6वीला आहे. 9वीला कोण आहे? इकडे बघ, 9वीला आहे तू. 9वीला आहे का? बापाच्या बायको टिंब टिंब म्हणतात. काय म्हणतात रे बापाच्या बायको? करेक्ट. बापाच्या बायको टिंब टिंब म्हणतात. आई, आईच्या आईस आयशी, वडिलांची आईस आजी. आजीला वेलांटी पहिली का दुसरी? बजने. आजीला जर दुसरी वेलांटी असेल तर आईची आई किंवा वडिलांची आई. पण जला जर पहिली वेलांटी असेल तर शब्द आहे अभी और इसी वक्त क्विक एक्शन इमिजिएटली, ताबडतोब आता. गहिनीनाथ भेटले, निवृत्तीनाथाच्या डोक्यावर हात ठेवला आणि निवृत्तीनाथ भेटले आजी. आजी संसार हा संसार. हे पप्प्या गुड्डी मरू दे, हे चालूच राहणार आहे. आपला आजाय नांगरीत होता तर ढेकळच होती, आपला बापही नांगरीत होतं ढेकळच आहे, आणि आपणही नांगरीत होतं ढेकळच आहे. आपला बाप नांगरायला ठोणार नाही, पोरं नांगरायला ठोणार नाही, आपले पोरं शेती बिती करणार नाही. शेतकऱ्याचा आहे का तू? बैल आहे तुम्हाला? नाही. तुम्हाला नाही. तुम्हाला नाही. तुम्हाला नाही. तुम्हाला नाही. तुम्हाला नाही. तुम्हाला नाही. नाही. इथं मिलिटरी उतरेल, बैलच नाही म्हणते. याला आहे बैल. बैल आहे ना तुम्हाला? हा. किती आहेत? 2. बैलाला वरचे दात किती? 16. तो का घरातल्या बाईला ते सांगितलं का? अरे पोरानो, बैलाला वरचे दातच नाही. हा ना, शाळेतले पोरं बैलगाडी झुकताना बैलाच्या खांद्यावर ठेवलं जातं त्याला काय म्हणतात? झू. करेक्ट. आणि त्याला ती खिळी ठोकली जाते त्याला शिवळ. त्याला ती लांब दुरी लावली जाते तिला. आणि बैलाला ओढून धरण्यासाठी वापरला जातो तो. बस एवढं कळलं तरी लय झालं. कसा कुठं आहे आम्ही? काही नाही. नाही. चला थोडं पुढं. संसार हा नाही, हा होणारच आहे. हा संसार सफल झाला. आता हा संसार एका मिनिटात सांगतो. आजी कळलं. हा संसार कसा आहे? याच्यात 23 माणसं आहेत. 23 काय झालं?
गायक वादक ध्यानात ठेवा, माऊलीच्या अभंगाला काना मात्रेचं सूत्र चालत नाही. कारण माऊलीच्या भाषेत आणि तुकाराम महाराजांच्या भाषेत लई मोठा फरक आहे. माऊलीची भाषा आईची आहे आणि तुकाराम महाराजांची भाषा बापाची आहे. हा, माऊलीच्या भाषेत एकही शिवी नाही आणि गाथ्यात कचाकच शिवाय, गाथ्यात दनादन शिवाय. हो, आपण जर म्हणलं ना अरे ते काय एक बापाचा आहे का, तर तो तुम्हा बाप काढला. तुकाराम महाराज म्हणले हा एक बापाचा आहे का दोन बापाचा आहे, याची ओळखायची खून माया काय. जयाचे नाम नाही वाचे तो लेख दो बापाचा. महाराज म्हणले जो विठ्ठल विठ्ठल भजन करीतच नाही काहीच, तो एक बापाचा नाही. गाथ्यात बापाची भाषा आहे आणि माऊलीची. काही काही अभंगाला बदल नाही करायचा. आजी संसार सुपल शब्द वापरायचा. सपल म्हणलं का अभंग बदलतो. हा, पुन्हा एक शब्द आहे पहा, या ए सत्याल्या वणगा सारंग धरू. कुणाचे शब्द चुकीचा आहे. कुणाचे शब्द वापरलं का अभंग बदलतो. कौनाचे मायबाप असे चाकचूक चालत नाही त्याला. चाकचूक चालत नाही. पाण्याला वेलांटी पहिली का दुसरी. पाणी पाणी पाण्याला न नळाचा का बाणाचा. पाणी या शब्दाला न नळाचा का बाणाचा. बाणाचा. हा, कश काय तुम्ही पाणी मारून कापशी घेता याला सांभाळता. हे परवडत नाही महाराज. हे फक्त आपण होतो याचा पुरावा आहे, नाही तर काही फायदा नाही. अरे टोणग्याओ, पाणी न नळाचा हा शब्द हिंदी आहे, न बाणाचा हा मराठी. तुम्हाला नच माहित नाही. हा, न दहावीचं कोण आहे इथं. हे अरे विचारित नाही. हे सगळ्यात हुशार. ए दहावीला कोण आहे तुमच्या दहावीला. तू दहावीला आहे चट्टापॅट शाळेवाला. त्या मागच्या दहावीला आहे तू. हा, बोल ना का रे. शेमीला आहे का मराठी मिडियमला आहे. मराठी मिडियमला आहे. शाळा सुरू झाली, प्रकरण सुरू झालं. विज्ञान शिकवायला सुरुवात झाली का. विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1. एका शास्त्रज्ञाचे 3 नियम आहेत तुमच्या पुस्तकात. त्याचं नाव काय. हा, न्यूटन. अरे बबड्या, न्यूटनचे नियम 9वीला आहे, केपलरचे नियम 10वीला आहे. केपलरचे 3 नियम 10वीला आहे आणि न्यूटनचे 3 नियम 9वीला आहे. 10वीच्या विज्ञान पेपर 1 मध्ये केपलरचे नियम, डोबे रायनाचा नियम, त्रिकाचा नियम, उजव्या हाताचा नियम, फ्रेडेचा नियम, लॉटचा नियम, अल्केन अल्किन अल्कलाइन हे पहिल्या पेपरमध्ये 10 प्रकरण आहेत पहिल्या पेपरला आणि दुसऱ्याला 10. काही नाही, काही नाही. अजून 5 वर्ष थांबा, निम्मे लोक येडे होतील. निम्मे. आणि काय वाचित आहे. शिळी गाभण आहे, बोकडा इकणे. मग आता शिळी गाभण राहिली, बोकडा ठेवून काय कर. बोट चाळ आणि कोण्या बरोबर फोटो. कोणता कुत्री संघ फोटो, कोणता मांजरी संघ फोटो. कोण बोकड्याचा मुका घेतो तर कोण मांजरीचा. काय जे फोटो यांचे वा मारताना फोटो. आणि पुरीनी तर पार लाजा सोडल्या. अख्ख्या पुरी व्हॉट्सअपला. नदवीत घाली ती, साडी बिडी नेसती, लिपस्टिक लावी ती, इथल्या फट्टी चमकी भरती, हिंदी गाण्याचं कडवं लावी ती. काही काही तर पुरी जीन पॅन्ट घालतीन, टी शर्ट घालतीन, पिस्तूल घेती आणि पालीनं उडी हाणली तर रात खेळ बसली. काय वागत सारखं ते खोकडं हातात, कुठं तेच, झोपताना तेच, झोपेत तेच, लगविलं तेच. आणि बोलायचं काय. हॅलो कुठे नदी वय जळतो येतो. आणि बोलायच्या पद्धतीने बाना. हॅलो 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 हॅलो. वाव
मोबाईल बंद करताय. आता एवढं कचकावलंय ना तरी कुणीतरी लय नालायक हो, लय नालायक. पैशासाठी आहे ना फक्त दुसऱ्याला त्रास द्यायचा. एवढ्यांचं वाटोळं केलं ते नाही टाकायचे, याच्यात टाकायचे. इंदुरीकर यूट्यूबवाल्यांना फार बोलले. काही ते इतके नालायक वरून मोबाईल लावून देत नाही ना, खालून काढतील, चड्डीत घालतील, चैन खोलतील. लय नालायक हो. बरं त्यांना लाज आबरू असं काही नाही. आणि यूट्यूब टाकून आपण जर फोन करून विचारलं ना का म्हणून टाकले रे, टाकले. आणि जर बोललं ना मग मला शिवाय याचे कीर्तन संपल्यावर रात्रीच्या, तू ये परत या भागात पाहतो तुझ्याकडून. अशी 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 शिवाय देतात रात्रीची. हे युट्यूबवाले आम्हाला चांगली वाढायला येतात रात्रीची. तुझ्या बापाचं काय जातं, माझ्या बापाचं काय जातं, माया युट्यूबवर तुम्ही जगात आणि माझ्या बापाचं काय जातं. एनो 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 एनो. पण पुढचा एक शब्द परत अभंगात अवघड आलाय. गेम आहे. रूप पाहता सुख झाले हो, सहाजणी नाही, सहाजणी, सहाजणी नाही, सहाजणी. सहाजणी या शब्दाचा अर्थ असा आहे, ए बुद्धे, ए बुद्धे, मी रूप पाहिलं तसं आजी संसार सुपल झाला. गेम आहे